दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी होवो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये येऊन राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून ही पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माते मरियालो आम्ही दारी तुझ्या, निर्मळ करगे मजला वसुनी अंतरी माझ्या. माते मरियालो आम्ही दारी तुझ्या, निर्मळ करगे मजला वसुनी अंतरी माझ्या. मुखी तुझे नाम मजवर गेली प्रीती, अंधार पडता तुझ विनंती, तुझ जगाची ज्योती. माते मरियालो आम्ही दारी तुझ्या, निर्मळ करगे मजला वसुनी अंतरी माझ्या. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, माऊलीच्या नवेनाची आपल्याला ओढ लागलेली आहे, परंतु लॉकडाऊनमुळे आपण देवळामध्ये येऊ शकत नाही, म्हणून परत एकदा आपण हा ऑनलाईन मिसाचा संकल्प केलेला आहे. ह्या वर्षी आगाशे आणि अर्नाळा अशा 2 पॅरिश मिळून आपण हा ऑनलाईन मिसा आणि नोव्हेना साजरा करणार आहोत. आपण मिसाच्या सुरुवातीलाच आपल्या देवळामध्ये जे हेतू अर्पण केलेले आहेत त्या सर्व हेतूंसाठी आणि अर्नाळा पॅरिशमध्ये ज्या लोकांनी हेतू अर्पण केलेले आहेत त्या हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. यंदाच्या वर्षी आपण प्रभू शब्द, वर्ड ऑफ गॉड या विषयाला वाहून घेतलेला आहे. देवाचा शब्द आपल्या अंतःकरणामध्ये किती फलद्रूप होऊ शकतो ह्याचा आपल्याला अनुभव येणार आहे. मी आपल्या पॅरिसच्या वतीनं आपल्या सर्व फादरांचे अगदी आनंदाने इथं स्वागत करतो. आज फादर मायकल रोझारियो अर्नाळ्याचे पॅरिस प्रीस आपल्यासाठी मिसा करतील. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत योहानाचं शुभवर्तमानात सांगतं की आधी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देवासह होता, शब्द देह झाला. आणि तो शब्द मरियेने प्रथम आपल्या हृदयात धरला आणि नंतर तिने गर्भात त्याला वसवून आपल्याला तो दिला. देवशब्द ह्यावर आपण ह्या
9 दिवसामध्ये मनन चिंतन करणार आहोत. मरियेनं देवाचा शब्द प्रमाण मानून ती जीवन जगली. तो देवशब्द तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी अगदी आपल्या पावलांकरता प्रकाश बनावा म्हणून आजच्या मिसामध्ये प्रार्थना करूया. जर आपण ह्या देवशब्दाकडे थोडासा कानाडोळा केला असेल तर थोडा वेळ शांत राहून प्रभूकडे क्षमा मागूया. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. तव करुणेचा स्पर्श होता उजळून जाईल जीवन गाथा. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. लेकरू मी तव घोर पापी, माझ्या या पापा तू कर माफी. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. मी पापी क्षमा कर. मी पापी क्षमा कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टीचा तू उगम आहेस. आमच्या अंतःकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर. आमची श्रद्धा वाढव. तुझी कृपादृष्टी आम्हावर सतत राहू दे. तू आम्हाला दिलेली वरदानं आमच्यापाशी कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. पौलचे थस्सलुनिकरास पहिले पत्र यांतून घेतलेले वाचन. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्यांच्याबरोबर आणेल. प्रभूच्या वचनावरून आम्ही ते तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीला जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूतांची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गांतून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेऊ जाऊ आणि तेथे सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून या वचनाने एकमेकांचे सांत्वन करा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. पृथ्वीवरील सर्व जन हो, परमेश्वराचे गुणगान करा. राष्ट्रामध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याचे अद्भुत कृत्य जाहीर करा. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. कारण परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्राचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत. परमेश्वर तर आकाशाचा निर्माण करता आहे. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो, समुद्र आणि त्यातील सर्व काही गर्जना करोत, शेत आणि त्यांच्यातील सर्व काही उत्सव करोत. मग वनांतील सर्व झाडे परमेश्वरासमोर
आनंदाचा गजर करतील, कारण तो आला आहे पृथ्वीचा न्याय करण्यासाठी. तो आला आहे. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्यतेने लोकांचा न्याय करील. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. जय घोष. Alleluia. 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 माता मरिया उपचारांची तू राणी, रोगमुक्त करुणी देई आम्हा संजीवनी. Alleluia. 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 प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. ज्या नाझरेत इथे येशू लहानाचा मोठा झाला होता, तिथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे साबात दिवशी सभास्थळात जाऊन वाचास उभा राहिला. तेव्हा यशाया संदेशाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने उघडून ते स्थळ होते ते काढले. त्यात असे लिहिले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावरती आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी म्हणून त्याने मला पाठवले आहे. धरून नेल्याची सुटका आणि अंधाला पुन्हा दृष्टी याचा लाभ घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्याला सोडून पाठवावे. मग ग्रंथपट गुंडाळून तो सेवकाकडे देऊन तो परत खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावरती खिळली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज आपण ऐकत आहात तो पूर्ण झाला आहे. तर सर्व लोक त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचनं त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले आणि म्हणू लागले, हा यशोबाचा पुत्र ना. त्याने त्यास म्हटले, खरोखर तुम्ही मला ही मन लागू कराल की हे वैद्या तू स्वतःलाच बरे कर. कफरनहूमात ज्या ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले आहे ते इथे आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, मी तुम्हाला नक्की सांगतो, कोणताही संदेश स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो, इस्रायलच्या वेळी एलियाच्या काळी 3.5 वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात पुष्कळ दुष्काळ पडला. त्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तर त्यातील एकीच्याहीकडे एलियाला पाठवले नाही. तर सिदोन प्रांतातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसं अलिशा संदेशाच्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोग येते, तर त्याच्यातील कोणी शुद्ध झाला नाही, पण सूर्य नामक मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभासद सर्व लोक संतापले. त्याने उठून त्याला गावाबाहेर काढले. ज्या डोंगरावरून त्या गाव बसले होते त्या कठाऱ्यावर सोडून नेईपर्यंत तिथे नेले. मग त्यांच्यातून तो निघून गेला. ही आहे प्रभूची सुवार्ता. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, मी सुरुवातीच्या काळामध्ये माउंट कार्मल चर्च इथं इंग्रजी शिकायला होतो आणि तेव्हाच तिथे फादर जो परेरा ह्यांनी कृपा सेंटर चालू केले होते. तिथे सगळे ड्रग ॲडिक्ट्स होते. बँड्रातले बहुतेक श्रीमंत घराण्यातली मुलं, चांगली शिकलेली मुलं. आणि त्यांच्याबरोबर मी कार्य करत असताना मी मिस्टर रसेल यांची साक्ष ऐकली की मिस्टर रसेल
हे बँड्रातले एका श्रीमंत घराण्यातले पुरुष, फार शिकलेला माणूस, पण तो ड्रग्सच्या विळख्यामध्ये सापडला. श्रीमंत असल्यामुळे त्याला पॉकेट मनी मिळायचा, त्याच्यावर तो ड्रग्स घ्यायचा. पण नंतर एवढं मोठं व्यसन लागलं की तो पैसे चोरू लागला. मग पैसे कमी पडायला लागले म्हणून त्याने सोनं सोने चोरायचं आणि विकायचा. सुरुवातीला कोणाला काहीच कळलं नाही. शेवटी त्याने लग्नाची अंगठी पण विकली. आणि आता पुढे काहीच दिसत नाही, अंधार दिसतो आहे. अशा वेळेला देवळामध्ये उपवास काळातली मिशन होती आणि फादर उधळापुत्रावरती प्रवचन देत होते. आणि उधळापुत्र घरी आला, आपल्या वडिलांनी त्याला मिठीत घेतले हे त्यांनी ऐकले आणि तो तिकडेच रडायला लागला. तो सांगतो की फादर, त्याच दिवशी मी घरी गेलो, माझा पण घरच्या लोकांनी स्वीकार केला आणि त्या दिवसापासून मी ड्रग्स सोडले. ती वाणी कदाचित माझ्या कानी पडली नसती तर एवढ्यात मी कधीतरी कबरेमध्ये पुरलो गेलो असतो. पण ती वाणी मी ऐकली की उधळापुत्राच्या बाबाने त्याला मिठीत घेतले, माझ्या आईने पण मला मिठीत घेतले, म्हणून मी आता एवढ्या तरुण मुलाला मिठीत घेऊ शकतो. ह्या माणसाने ड्रग्ससाठी कार्य करत असताना गोव्यामध्ये सेंटर सुरू केले आणि ड्रग माफियाने त्यांना तिथे समुद्रामध्ये बुडवले. अगदी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यू झाला. पण तो क्षण मला आठवतो की मी प्रवचनामध्ये ते ऐकलं, देवशब्द मी ऐकला आणि मी निराळा झालो. आणि मग माझ्या लक्षात आलं की मदर तेरेसा जेव्हा कलकत्त्यावरून दार्जिलिंगला जात होत्या तेव्हा त्यांना पण तो एक आवाज ऐकू येत होता की मला तहान लागली आहे, आय थर्स्ट. आणि त्यांचं जीवन बदलून गेलं. त्यांनी आपलं पूर्वीचं जे कॉंग्रिगेशन होतं ते सोडून दिलं, त्यांनी नवीन कॉंग्रिगेशन सुरू केलं आणि त्या मदर तेरेसा म्हणून सगळ्या जगाला परिचित झाल्या. त्या एका देवशब्दाने, प्रभू शब्दाने ते अंतर्वाह्य त्या बदलल्या. आपल्याला संत फ्रान्सिस असेसी हे माहिती आहेत की त्यांना पण तो शब्द ऐकवत होता की रिपेअर माय चर्च, माझं चर्च दुरुस्त कर. पहिलं त्यांना वाटलं की बाजूला कुठे ते मोडकळी चर्च आलेला आहे ते दुरुस्त कर. मग त्याच्या लक्षात आलं की देव मला बोलावत आहे की चर्च म्हणजे हे युनिव्हर्सल चर्च आहे, वैश्विक ख्रिस्त सभा, ती रिपेअर कर. आणि त्याने आपली श्रीमंती सोडून दिली आणि तो काळा झगा घालून त्याने युरोप पिंजून काढला. एक नवीन दिशा चर्चला त्यांनी दिली. आपण सुरुवातीलाच ऐकलं आहे की द वर्ड ऑफ गॉड, देवशब्द, प्रभू शब्द हा आपल्या जीवनाचा पाया आहे. देवाचा शब्द हा सगळ्यांना ऐकायला येतो. जसं आपल्याला रोज व्हॉट्सअपवरती मेसेज येतात, SMS येतात, निरनिराळे व्हिडिओज येतात, पण लक्ष देतो का नाही त्याच्यावरती अवलंबून आहे. काही वेळेला आपण ठराविक मेसेजेस बघतो, बाकीचे मेसेज आपण तसेच बाजूला करतो. बँकेचा मेसेज आला का आपण बरोबर वाचतो, पण दुसरा मेसेज आपण तेवढं लक्ष देत नाही. आणि म्हणून देवाचा शब्द ग्रहण करणे हे फार महत्त्वाचे काम आहे. की आपल्याला पेरणाऱ्याचा दृष्टांत सांगितलेला आहे. या दृष्टांतामध्ये काय सांगितलं आहे की काही जमिनीत जे पीक आहे ते सुपीक जमिनीत पडले आणि 100% पीक आले, की ते सुपीक जमिनीमध्ये पडले. जे इतर ठिकाणी पडले त्याला पीक आलं नाही. आणि म्हणून आपलं अंतःकरण हे देवाच्या शब्दासाठी घर आहे. पोप फ्रान्सिस सांगतात की मेक होम फॉर द वर्ड ऑफ गॉड इन युअर हार्ट, की तुमच्या हृदयामध्ये देवाच्या शब्दासाठी घर तयार करा. नंबर 2, की ज्यांच्या जीवनामध्ये देवशब्द, प्रभू शब्द आलेला आहे त्याने जर त्याच्यासाठी घर तयार केलं तर त्याला त्रास होणार. कारण येशूचे शिष्य येशूच्या मागे आल्यानंतर ते कंप्लेन करत होते
की हे शिकवण फार कठीण आहे, हे जमणार नाही आम्हाला, आणि म्हणून काहीच लोक सोडून गेले. ते येशूच्या मागे परत कधी चालले नाहीत. परंतु पेत्र काय सांगतो, प्रभूजी जीवनाची वचनं तुमच्याकडे आहेत, आम्ही कुठे जाऊ. म्हणून प्रेषित येशूच्या मागे गेले, म्हणून ते रक्तसाक्षी झाले आणि अजरामर झाले. तिसरी आणि महत्वाची गोष्ट की ज्यांच्या जीवनामध्ये प्रभू शब्द येतो, जो त्याचा स्वीकार करतो, घर करतो, त्याचं जीवन फलदायी होते. स्तोत्र, पहिलं स्तोत्र आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नीतिमान माणूस कोण, जो नदीच्या किनारी लावलेल्या झाडासारखा आहे, तो सदाबहार हिरवा असतो, योग्य काळी फळ देतो. तसं ज्यांच्या जीवनामध्ये देवशब्द आहे तो हिरवागार असतो. मग उन्हाळा असो का करोना असो का लॉकडाऊन असो, तो हिरवा असणार. इतर झाडं कोमेजतील, पण जो देवाचा शब्द ऐकतो त्याचं झाड कोमजणार नाही. येशूने आपल्याला काय सांगितलं आहे की मी जीवनाची भाकर आहे, जो कोणी ही भाकर खाईल त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आणि फादर मायकल सुरुवातीला सुंदररित्या बोलले की पवित्र मरियेला देवाचा शब्द ऐकू आला, तिने तो आपल्या अंतःकरणामध्ये जतन करून ठेवला. पवित्र मरियेला बऱ्याचशा गोष्टी कळल्या नाहीत, परंतु तिने त्या आपल्या सर्व अंतःकरणामध्ये जपून ठेवल्या. आणि म्हणून देवशब्द लोगोस तिच्या उदरामध्ये जन्म घेऊ शकला आणि ती शेवटपर्यंत येशूच्या बरोबर चालत राहिली. काना गावापासून कालवारी डोंगरापर्यंत ती येशूच्या बरोबर होती, येशूच्या खुर्साखाली ती उभी होती. फार सुंदर आपल्याला ते उदाहरण आहे की पवित्र मरियेने देवाचा शब्द ऐकला, तिने तो आपल्या अंतःकरणामध्ये जतन केला, तो वाढवला, त्याने देवशब्दाला तिने जन्म दिला आणि म्हणून ती खुर्साखाली उभी होती. आणि पुनरुत्थानानंतर ती माडीवरच्या खोलीबरोबर मध्ये शिष्यांबरोबर होती. पवित्र मरियेप्रमाणे आपणही देवाचा शब्द ऐकूया, मनन चिंतन करूया आणि त्याप्रमाणे जगूया आणि आपले जीवन फलद्रूप करूया. आमेन. श्रद्धावंताच्या प्रार्थना. आपले उत्तर आहे, प्रभू आमची प्रार्थना ऐक. बोला. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स आणि त्यांच्याशी संलग्न असलेले सर्वजण जे जे देवशब्द देण्यात कार्यरत आहेत, त्यांनी विश्वासूपणे देवशब्दाचा प्रसार करून श्रद्धावंताप्रती आपली मिशन पूर्ण करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. देवशब्दामध्ये खोल मुळावून आपण ख्रिस्तच शरीर आपल्या ख्रिस्त सभेच्या उभारणीसाठी नेहमी प्रयत्नशील असावे व सर्वांच्या हितासाठी कार्य करावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. देवाचा शब्द शिकवणारे व उपदेश करण्यासाठी त्यांच्या शिकवणुकीने आणि उपदेशाद्वारे जे देवाचा शब्द ऐकत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचं नूतनीकरण व्हावं आणि त्यांनी देवाच्या वचनावर भरोसा ठेवून म्हणून प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या धर्मग्रहासाठी प्रार्थना करूया. आपण देवाचा शब्द मोकळ्या अंतःकरणाद्वारे स्वीकारावा आणि त्याच्या प्रकाशानं आपल्या अंतःकरणातील अंधकार दूर व्हावा व आपण मोकळ्या मनानं ख्रिस्ताचं अनुकरण करावं व त्याच्याशी विश्वासू राहावं म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण आपली जी व्यक्तिगत हेतू आहेत हे हेतू परमेश्वराकडे मांडूया. विशेष करून आगाशी आणि अर्नाळा धर्मग्रामातील ज्या व्यक्ती आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्यांच्यासाठी आज आपण प्रार्थना करूया. दोन्ही धर्मग्रामातील व्यवसाय आणि विशेष करून कोळी लोकांचा हा व्यवसाय आहे. ते समुद्रात जातात, परमेश्वरानं त्यांचा सांभाळ करावा. आगाशी फुलाफळांचा आणि शेतकऱ्यांचा जो मळा आहे तो परमेश्वराने फुलवावा.
करोनामुळं ज्यांना नोकरी नाही, कामधंदा नाही, आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा एखाद्याला खायला मिळत नाही त्याला ते आपण द्यावं, आपल्यामध्ये दानशूरपणा वाढावा, अशा विविध हेतूसाठी आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू. नयनांच्या ज्योती लावू लावू, प्रकाशाचा पथ दाऊ दाऊ. नयनांच्या ज्योती लावू लावू, प्रकाशाचा पथ दाऊ दाऊ. तरीही नयनाचे तेज तुझेची माझे काही नाही. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू. बंधू भगिनीनो, माझे व आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या पितृगुणाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव हो, त्याच्या व आपल्या पवित्र ख्रिस्त महामंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, ह्या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामधील तुझे तारण कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपले अंतःकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस, त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलेस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ऐश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रूसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणून सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करण्यासाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभूचा. यशोगीत गान भांतरा, परम ईशाच्या पावन नाम तो धन्य तो जनांतरा. जय 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 कार
तुझा यशोगीत गान भांतरा पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्राचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर पाठव. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वतःच्या इच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने पेला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो पेला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा पेला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतूनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला श्रद्धेचा हा पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू, सर्व धर्मगुरू यांच्यासह तुझ्या प्रेमात आमची उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव
सदा सर्वदा हो तुझा आठव आमेन आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आत्मविश्वासानं आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवितो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हर काई शको करा, जग पाप हर काई शको करा. आम्हा दया दे, आम्हा शांती दे, जग पाप हर काई शको करा. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सारेजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे प्रभू, जीवनाच्या भाकरीनं तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीनं तुझ्यावरील आमची भक्ती वाढवतो, आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणावर येवो आणि सर्वकाळ राहो. जा देवशब्द ऐकण्यासाठी आणि तो काळजात रुजविण्यासाठी आपणास पाठविण्यात येत आहे. पवित्र मरीच्या जन्मदिन दिनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याला धन्य कुमारी मरीने जेव्हा जन्म दिला
त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरीचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ मिळावा. आजाऱ्यांना आरोग्य लाभावे, दुःखितांची सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो हेतू सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य करा. तिथे आपली विनंती कृपया सांगा. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया जिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरीसाठी अद्भुत कृत्य केलेली आहे. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य दुसऱ्यामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी देवाचे आई, आम्हा बापांसाठी आता आणि आमच्या मरणाची विनंती करा. ते पवित्र मरी आम्हासाठी विनंती कर. दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभु दया कर, मी पापी क्षमा कर. तव करुणेचा स्पर्श होता उजळून जाईल जीवन गाथा. हे प्रभु दया कर, मी पापी क्षमा कर. लेकरू मी तव घोर पापी, माझ्या पापा तू कर माफी. हे प्रभु दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभु दया कर, मी पापी क्षमा कर. मी पापी क्षमा कर. मी पापी क्षमा कर.